नमस्कार, मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की या चॅनेलवर माझ्या अनेक वृत्तबद्ध कविता मी सादर करते आहे। मात्रावृत्त आहेत, अक्षरगण वृत्त आहेत। आज जी घेतली आहे ती उपेंद्र वज्रा या अक्षरगण वृत्तातली कविता आहे। आपण इंद्रवज्रा पाहिलाय, त्याच्या अगदी जवळच असं हे दुसरं वृत्त आहे। जवळचं अशासाठी की दोन्ही वृत्तांची अक्षरसंख्या तीच आहे, पण आपल्याला माहिती आहे की अक्षरसंख्या नुसती तीच असून उपयोग नाही, लगावली काय आहे हा पुढचा प्रश्न आहे। आणि मग या वृत्ताची लगावली लगाल गागा ललगाल गागा अशी आहे। इंद्रवज्राची आठवत असेल, गागाल गागा ललगाल गागा, म्हणजे फक्त पहिलं अक्षर इंद्रवज्रामध्ये गुरु आहे, दीर्घ आहे, त्याच्याऐवजी उपेंद्र वज्रामध्ये लघु आहे किंवा ऱ्हस्व आहे। छोटासा फरक, पण लयीमध्ये खरंच फरक जाणवतो आणि एक वेगळी मजा येते। आज या वृत्तातली जी कविता मी सादर करणार आहे ती माझ्या अशा काही मैत्रिणींसाठी आहे किंवा त्यांची मनस्थिती बघितल्यानंतर सुचलेली रचलेली अशी कविता आहे की ज्या मैत्रिणींची मुलं त्यांच्यापासून लांब गेलेली आहेत, कामानिमित्त देशात असतील, परदेशात असतील, त्यांना त्या मुलांचा खूप अभिमान आहे, त्यांचं छान सगळं आयुष्य चाललेलं बघून आनंदही आहे, पण तरी सुद्धा आहे मनोहर तरी गमते उदास अशी कधी कधी मनाची अवस्था होते। आणि तरी सुद्धा ही उदास अवस्था कधी कधी होत असली तरी त्या सगळ्या मैत्रिणी काही ना काही छान पद्धतीने त्यांचं आयुष्य घालवायचा प्रयत्न करतायत, आनंदात राहायचा प्रयत्न करतायत। तर हे बघितल्यानंतर सुचलेली कविता सादर करते, उपेंद्र वज्रा या अक्षरगण वृत्तातली। उदास वाणे छळती मनाला, उदास वाणे छळती मनाला, विचार वेडे कसले कळेना। सुखांत होता सगळ्या कथांचा, सुखांत होता सगळ्या कथांचा, तरीही कापे स्वर सांगताना, तरीही कापे स्वर सांगताना। तरंग डोही उठती नकोसे, तरंग डोही उठती नकोसे, मनातळीचे ढवळून काही। विरून जाती हलके परंतु, पुनश्च पाणी निवळून राही। दुरून पाहू सजले बगीचे, दुरून पाहू सजले बगीचे, इथे आताशा फुलते अबोली। निरांजनाच्या उजळून ज्योती, विसावलेली इथली दिवाळी। निरांजनाच्या उजळून ज्योती, विसावलेली इथली दिवाळी। किती जरी डावलल्या तरीही, किती जरी डावलल्या तरीही, जुन्या स्मृतींच्या जमल्यात राशी, जुन्या स्मृतींच्या जमल्यात राशी। पुन्हा म्हणाव्या कविता नव्याने, पुन्हा म्हणाव्या कविता नव्याने, करू ना आता सलगी सुरांशी, करू ना आता सलगी सुरांशी। उपेंद्र वज्रा या वृत्तातली माझी ही कविता होती। मला नक्की अशी खात्री आहे की तुम्हाला आवडली असेल। आवडली असेल तर तसं कमेंटमध्ये जरूर लिहा। चॅनेलला पुन्हा पुन्हा भेट द्या, सबस्क्राईब करा। धन्यवाद।